महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप कमी असा संयोग येतो की दोन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एकत्र येतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे. देवीकडे आशीर्वाद मागायला तुम्ही इथे आलेला आहे, काय आशीर्वाद मागितला? बघा, आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि आमचं एक कुलदैवत आहे आणि दरवर्षी मी या ठिकाणी येतो. चैत्र पौर्णिमेला येतो, आता आज येतो. तर स्वाभाविक आहे की हे इथले ट्रस्टी आहेत चंद्रशेखर बावनकुळे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथं आम्ही येत नाही. आईच्या मंदिरात आम्ही सगळे आईची मुलं म्हणून आम्ही या ठिकाणी येतो. त्यामुळे इथं राजकीय नाही. आपण जे मागतो तसं गुप्त मतदान असतं, तसं आईच्या चरणी जे मागतो आहे ते सांगायचं नसतं. आईच्या आशीर्वादाने ते प्राप्त होतं. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहे, तर त्यामध्ये विजय मिळावा यासाठी काही आशीर्वाद मागितला का? बिलकुल, आईला आशीर्वाद तर विजयाचाच मागावं लागतं. आणि आज योगायोगानं ही माझी नातीन आहे. हिचं इकडे बघ, इकडे ही माझी नातीन आहे. हिचं अन्नप्राशनचा दिवस होता आज आणि आजच नवरात्राचा दिवस आहे. तर एक महालक्ष्मीच्या रूपाने आज मला एक नातीन पण या ठिकाणी अरे तर हा जो योग आला महालक्ष्मीनेच घडून आणला असं वाटते. नानाभाऊ यांचे कुलदैवत आहे. 700-800 वर्षापर्यंतची परंपरा आहे आणि आईचा जन्म जो आहे तो नानाभाऊ यांच्या गावातीलच आहे अशी आख्यायिका आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्व जे येतो की आई महालक्ष्मी जे जे भक्त आईचे त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो. ज्यांनी ज्यांनी ज्या मनोकामना मागितल्या त्यांच्या त्या मनोकामना पूर्ण करणारी आई आहे. त्यामुळे इथे तर धर्मस्थळ आहे. या धर्मस्थळावर काही राजकारण नाही आहे. या धर्मस्थळावर नेहमीच आम्ही दोघंही, आताच नाही अनेक वर्षापासून आम्ही दोघंही एकत्र पूजा करतो. त्यांनी महाराष्ट्रामध्ये विजयाचा आशीर्वाद मागितला, तुम्ही काय मागितलं? असं आहे की आपल्या सर्वांची आज भावना आहे, महाराष्ट्राची जनता सुखी संपन्न असू दे. महाराष्ट्रात शेतकरी शेतमजुरावर कुठलीही आपत्ती येऊ नये. सर्वांचं जीवन मंगलमय राहावं अशी भावना आहे. तो एक प्रश्न विचारतो. आपण कोराडी देवी मंदिर ट्रस्टमध्ये आले. तुमचेच नेते विजय वडेट्टीवार यांनी या ट्रस्टसाठी जी जमीन दिली त्यावर आक्षेप घेतलेला होता. अशा धार्मिक स्थळासाठी जेव्हा जमिनी देतात तेव्हा आक्षेप घेण्याचं काही? एक बघा, हे जे प्रकरण आहे याबद्दल ते जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना काय माहिती होती, त्यांनी काय बोलले, पण मी काही याच्यामध्ये गेलो नाही. कारण की मला माहिती आहे की आईचं हे कामकाज आहे सध्या आमचे बंधू चंद्रशेखर बावनकुळे सांभाळतात आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत राहतात. नेमकं काय प्रकरण आहे मी त्याच्याकडे मुद्दामून, कारण की जिथं माझ्या आईचं नाव येतं, माझ्या जगदंबे मातेचं नाव येतं, मी त्याच्यामध्ये बिलकुल अजिबात त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. माझा स्वभाव आहे. बरं, तुम्ही जसं तुमच्यासाठी आशीर्वाद मागितला तेव्हा तसाच बावनकुळे साहेबांसाठी काही आशीर्वाद मागितला का? आम्ही दोघे भाऊ आहोत, एका आईचे मुलं आहोत. त्याच्यामुळे एकमेकाला आशीर्वाद मागण्याची परंपरा राहतेच. शेवटी विजय दोनपैकी कोणत्या तरी एकाच भावाचा होईल. परवा अमित शहानी सांगितलं की 29मध्ये राहणार, आम्हाला 2024 आम्ही. शेवटला प्रश्न, शेवटी विजय एकाच भावाचा होईल? असं आहे की ही जनता ठरवतं, जनतेला ठरवू द्या. फक्त आज इथे आम्ही सर्व नानाभाऊ, मी, त्यांचा परिवार, माझा परिवार, या महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेवू दे. सर्व जे जे मनोकामना आहे सर्वांचे पूर्ण होऊ दे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. याचं काही होतं का? या रेटीचं काही होतं आहे? या रेटीचं काही होतं का? नाही, या रेटीचं काही होतं का? कोराडी देवी मंदिर तुम्ही परिवार दर्शन घेतलं, काय साखर मागितलं? बघा, महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे. कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली, ही सातत्यानं लहान मुलीवरचं अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही. हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे आणि स्त्रीशक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या, ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे. कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतं आहे. कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये
आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांना जे आत्महत्या कराव्या लागतात ते आमच्यासाठी भूषणावं नाही. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत. पण आज दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही. मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात. हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे. माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, तेही समृद्ध राहावं, ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे. तो सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आशीर्वाद मागितला का? आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजूनं आहे. तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल. आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल. सुशील कुमार शिंदेंच्या पुस्तकामध्ये त्यांनी सावरकरांच्या कामाचं कौतुक केलं. कशा प्रकारे बघता तुम्ही याकडे? बघा, ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. काय असेल मला माहिती नाही. मी काही त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते मी ऐकलं नाही. पण आमच्यासाठी आता सावरकर असेल वगैरे हे काही इश्यू आम्ही फार काही आता तो आमचा इश्यू नाही आहे. पण देश जो आज संपायला निघालेला आहे, या देशाच्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने हा देश उभा झालेला आहे. अनेक परिश्रम केलेले लोक, कामगार लोक, शेतकरी लोक, तरुण या सगळ्यांच्या परिश्रमाने हा देश उभा झाला. पण गेल्या 10 वर्षामध्ये हा जो देश मुठभर उद्योगपत्यांना विकण्याचं काम जे सुरू गेलेलं आहे, चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. पण देशातलं सरकार त्याला बोलत नाही. देशाला धोका निर्माण झालेला आहे. आणि माझा भारत जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा तिरंगा हा फहराते रहेगा जो नारा असतो, तसंच माझा भारत हा सुरक्षित राहिला पाहिजे. जो आज भारतच असुरक्षित आहे अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं प्रयत्न करतात. देशातलं संविधानच म्हणजे धोक्यात आलेलं आहे. याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात आहेत. आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सुशील कुमार शिंदे साहेब काय बोलले, काय झालं, त्यांचा व्यक्तिगत इश्यू राहू शकतो. ओके, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.